नमस्कार, सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. तर मैत्रिणी, आज तुम्हाला दाखवणार नाही वांग्याच्या गावरान पद्धतीने वांगं कसं करायचं ते. तर पहा आता व्हिडिओ संपूर्ण. तर इथे बघा, मी कांदा घेतलेली आहे, वांगे तर भरपूर घेतलेली आहे, शेतातून तोडून आणलेली आहे वांगी. आणि ती वांगी घेतली मी ते गावाकडे आलेली आहे आणि त्या गावाकडच्या पद्धतीने तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. तरी बघा, कांदा घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे आणि खोबरं, हे 3 प्रकार घेतलेले आहे आणि त्याच्यात कोथिंबीर पण टाकलेली आहे, म्हणजे 4. हे छान भाजून घ्यायचं, अगदी मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं. वांगी तर तुम्ही बरेच वेळा केली पण असतील, पण ही पद्धत नसेल केली, नक्कीच व्हिडिओ पहा संपूर्ण. अगदी सहज, सोपी आणि रुचकर लागणारी वांगी दाखवणार आहे तुम्हाला. अगदी सोप्या पद्धतीत आणि मस्त होणारी वांगी आहेत. अगदी न खाणारी लोक पण आवडीने तुमची वांगी खातील अशी वांग्याचं मी सांबार बनवून दाखवणार आहे. तर तुम्ही नक्कीच पहा व्हिडिओ. तर हे बघा, आता कांदा भाजून आपला झालेलाच आहे, बऱ्यापैकी असा लालसर रंग आलेला आहे त्याला. थोडासा अजून मग भाजायला हवी असं वाटतं मला, थोडंसं भाजते अजून, नंतर तुम्हाला दाखवते परत. छान असा उलटा पालटा करत राहायचा आपल्याला. नंतर पण मसाला परतायचा आहे थोडाफार. तर पहा तुम्ही कशा पद्धती. आणि ही वांगी ना, खरंच आपण वाटतं घरात कंटाळा करतात वांगी खायचा, नको, 2-3 दिवसातनं एकदा केली तरी नको म्हणतात. तर असं, तर ही वांगी तुम्हाला रोजच खायला दिली तरी तुम्ही आवडीने खासाल असा सांबार बनवणार आहे मस्त. तर व्हिडिओ पहा तुम्ही संपूर्ण, कळेल तुम्हाला. मग हे बघा, आता बऱ्यापैकी हा मसाला होत आलेला आहे आपला. मसाला भाजताना आपण इकडं तिकडं न लक्ष देता मसाला खाली करपला नाही पाहिजे, ह्या पद्धतीचा भाजायचा. नाहीतर काय होतं, मसाला करपून जातो आणि मग आपला राहतं तसं सगळं, म्हणजे जळून जातं. तर हे बघा, झालेलाच आहे मसाला. मैत्रिणीनं, माझं जर ही वांग्याचं पद्धत आवडली तुम्हाला, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा. कसं बरोबर आहे का वांग्याचं, तुम्ही करता का अशा पद्धतीची वांगी, हे पण पाठवा. तर हे बघा, उलटं करतच आहे मी अजून. थोडंसं अजून होऊ दे असं वाटतं त्याला. ही माझी नाही, हे गावाकडे कसं कमी आम्ही कधीतरी जातो गावाकडे ना, मग थोड्याशा भांडी कमीच आहेच तिकडे आपल्या. न लागणारी भांडी घेतो आपण, तीच वापरण्यात आलेली आहे भरपूर दिवसातनं, म्हणजे जुनी भांडी असतात ती, तर तीच. तर इथे बघा, झालेला आहे कांदा. आता ही वांगी मी तेलात सोडणार आहे. पहा, ही वांग्याची पद्धत म्हणजे आता करणार आहे तर तेलात पहिली सोडून देणार आहे वांगी आणि नंतर करणार आहे. तर तेलात वांगी कशासाठी सोडणार आहे, काय करणार आहे वांग्याचं, हे मात्र संपूर्ण पाहिल्यावर कळेल तुम्हाला. व्हिडिओ पाहिल्यावरच कळेल. तर स्किप करू नका व्हिडिओ पुढे. अगदी सहजरीती वांगे तयार होतात, पण ही वांग्याची चव अप्रतिम लागते. पहा, सर्व वांगी मी त्याच्यात थोडं मी मीठ भरलेलं आहे वांग्यामध्ये. आणि मीठ भरल्यामुळं काय होतं, तर वांगी आपली आपण खाताना त्याला आळणी लागत नाही. आता हे झालेलं आहे, मी वांग्यातलं तेल पण काढलेलं आहे आणि वांगी तयारी केलेली आहे. तर पहा तुम्ही आता कशा पद्धतीने. थोडंसं मी तेल टाकलेलं आहे, जास्त नाही. इथे कसं अंदाज नाही, पळी नाही, नीट धड किंवा काहीच नाही, अंदाजानेच टाकायचं असतं. आता जिरे मोहरी टाकलेली आहे, थोडंसं पळीभर तेल ओतलेलं आहे मी, त्याच्यात जिरं मोहरी टाकलेलं आहे. जिरंच टाकलेलं आहे, मोहरी नाही आहे. माझ्याकडे मोहरी नाही आहे इथे गावाकडे, त्याच्यामुळे फक्त जिरं वापरते मी. तर जिरंच टाकलेलं आहे. जे आहे ते आहे, खरं आहे ते खरं आहे, त्याच पद्धतीने सांगते तुम्हाला. आता पहा, इथे मी घालते कांदा, बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता आणि कोथिंबीर, हे सर्व टाकलेलं आहे मी याच्यावर, त्या पळीभर तेलावर. आणि ह्याला पण परतून घ्यायचा. कांद्याचा कसं, कांदा भाजायचं कारण त्याचा कडवटपणा असतो तो नाहीसा होतो आणि कांद्याचा थोडासा उग्रपणा पण असतो, तो पण नाहीसा होतो. आता याच्यात टाकलेला आहे गरम मसाला मी अर्धा चमचा, धणे पावडर 1 चमचा टाकलेली आहे, म्हणजे थोडा करून 1 चमचा झालेली आहे.
आणि ही मालवणी मसाला टाकते आता मी छोटे चमचे आहेत माझ्याकडे म्हणून 3 चमचे मालवणी मसाला वापरलेला आहे त्याच्यात. तुमच्या याच्यावर आहे. वाटण आपण खोबरं, कांदा आणि लसूण, कोथिंबीर हे टाकलं होतं ना, हे टाकलेलं आहे. आता मसाला टाकल्यावर आपण कोरडा मसाला टाकल्यावर लाल तिखटाचा तर लगेच आपल्याला दुसरा मसाला वापरायचा, नाही तर काय होतं करपून जातो तो मसाला. आता डाळ मी 2 घंटे भिजत घातली होती चण्याची, ती टाकलेली आहे. चण्याच्या डाळीने फार छान लागतं, मस्त लागतं. चण्याची डाळ घातली ना वांग्यामध्ये तर फार टेस्ट येते त्याला. म्हणजे तो वेगळा आरक उतरतो त्या डाळीचा आणि वांग्याचा आरक वेगळा उतरतो, त्याच्यामुळे चव छान येते. म्हणून कधी पण वांग्यामध्ये ना थोडीशी चण्याची डाळ घातली ना फार छान होतं वांगं ते. तर बघा आता छान तेल सुटायला लागलेले आहे मसाल्याला. आता ही वांगी अशा पद्धतीने तळलेली वांगी आहेत ना, आपण तेलावर तळली होती पहिली, अशा पद्धतीने ही वांगी सोडून द्यायची. आता ही जवळजवळ 50% शिजलेली आहेत, फक्त 50% राहिलेली आहे. अगदी 5 मिनटात होणार ही लगेच. म्हणून पाणी बेताचंच घालायचं आपल्याला, जास्त पाण्याचा ढोह करायचा नाही, पाणी भरपूर घालायचं नाही, जेवढं हवी तेवढंच घालायचं. थोडंसं आटणार आहे, जास्त नाही आटणार. ह्याला जास्त हलवत बसायचं नाही, ह्याला शिजून द्यायचं. बुडा कडेची मागची बाजू आहे ना देठाची, तिथे वांगं शिजलं का झालं वांगं. पुढचं तर लगेच शिजलं. तर काय आपण त्याला फोड केलेली आहे, चिरलेली आहेत वांगी. मीठ टाकायचं चवीनुसार. अगदी साध्या पद्धतीत आणि सोप्या पद्धतीत, कमी सामग्रीत गावाकडे बनवतो त्या पद्धतीची तुम्हाला वांग्याचं सांगितलं, पण तळून केलेली आहेत वांगी. हे मात्र वेगळी पद्धत आहे जरा. ह्याच्यावर झाकण हे बसत नाही, दुसरं ठेवते आता झाकण, का की हे झाकण आतमध्ये जातं. आता जेवढं मोठं होईन तेवढं बघते, का की नाही आहे माझ्याकडे भांडी एवढी, हे पण नाही बसत. पहा तुम्ही, प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला दाखवली आहे. जरासुद्धा ही स्किप केलेलं नाही व्हिडिओ. अगदी सहज होणारं वांगं आहे ते. हे बघा आता मी मोठं ताट ठेवलेलं आहे आणि आता 5 मिनटं होऊन द्यायची, जास्त नाही. 5 मिनटात ही तयार होणार आहे आपलं. हे बघा मस्त तरी आलेली आहे, एकदम चमचमीत झालेली आहे पहा. आणि ते वांग्याचा सुगंध एवढा सुटलेला आहे मस्त. तुम्ही भातावर किंवा भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर अगदी मस्त पोटभर जेवणार या पद्धतीने जर वांगं केलं तुम्ही तर. अगदी ही चव गावाकडची फार अप्रतिम आहे. आणि या पद्धतीने घातल्या आपण शेर वस्तीला पण होतात. तर भांडी पण वाढण्यासाठी माझी बघा अशाच पद्धतीचे आहेत, का की आहे ते आहे. बघा काढून घेते मी आता, दाखवते तुम्हाला. छान एकदम सुगंध सुटलेला आहे. अगदी पोटभरीचं जेवण जेवसान अशा पद्धतीने वांगं जर केलं तर. तुम्ही एक जर भाकरी खाता असलं तर 2 खाणारच, किंवा 2 चपात्या खाता असल्यानंतर 4 खाणारच. अशा पद्धतीचे वांगं झालेलं आहे. मैत्रिणी आवडलं तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कसं गावरान पद्धतीचं वांगं झालेलं आहे. चला